एक्सपोर्ट बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं ना, मी एक गोष्ट शिकलो इथून, जोपर्यंत तुम्ही इंटरनॅशनली जाणार नाही, कारण जिथे वस्तू विकायची आहे तिथपर्यंत जर तुम्ही पोहोचलेच नाही तर तुम्हाला ओळखेल कोण. तुम्ही ऑनलाईन किती छान वेबसाईट बनवली, किती छान प्रोफाईल बनवली, पण इथल्या लोकांना तो ट्रस्ट गेन होत नाही. म्हणूनच तर तुम्हाला ऑर्डर मिळत नाही. आणि मिळत आहेत त्या सगळ्या उधारीवाल्या मिळत आहेत. उधारीत करणं म्हणजे तुम्हाला हेवीली इन्व्हेस्टमेंट लागेल, कारण इथे विषय छोटा नाही आहे. एक्सपोर्ट बिझनेस म्हणजे कंटेनर साईज मध्ये एक्सपोर्ट करायला लागेल. मग टन्स ऑर्डर येऊ शकते. 29,000 किलो एका कंटेनरची साईज असते. त्यामुळे एवढा मोठा बिझनेस करायचा आहे तर मग तुम्हाला ज्या ठिकाणी माल विकायचा तिथे यावं लागेल. एक्झिबिशन मध्ये बघा किती सुंदर स्टॉल्स इथे लावलेले. मी मलेशियामध्ये आता आणि ह्या स्टॉल्स वरती प्रत्येक स्टॉल वरती व्हिजिट करतोय. माझा पण एक स्टॉल आहे. इथे आपण येऊन आपले प्रोडक्ट शोकेस करू शकतो, लोकांना भेटू शकतो, त्यांना आपली क्वालिटी, त्यांचं कम्युनिकेशन, ट्रस्ट गेन होतो. कारण ह्युमन सायकोलॉजिस्ट तशी वर्क करते की तुम्ही जोपर्यंत समोरासमोर येत नाही तोपर्यंत तो ट्रस्ट गेन होणार नाही आणि तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही. मग ऍडव्हान्स पेमेंट कोणाला मिळतात तर जे इथे येतात. आता ह्या ठिकाणी जवळपास 500+ स्टॉल्स असतील, त्याच्यात फक्त 30 ते 35 स्टॉल इंडियातले आलेले आहेत. मग आपल्या लोकांमध्ये किती निरुत्साहता, पण बिझनेससाठी किती मेहनत करतो. आणि जेव्हा असं कळतं की इथे एक्झिबिशनला यायचं मग 1.5-2 लाख रुपये खर्च होतील, ते लोक लगेच हात आवरतात. अरे इथे लोकांनी इतके मोठे मोठे स्टॉल लावले, त्या 1.5-2 लाखामध्ये तुम्हाला एक 6 स्क्वेअर मीटरचा स्टॉल मिळतो. आणि हे मागचे स्टॉल बघा किती सुंदर आहे. मग हेच लोक तर बिझनेस करतात ना, हेच वर्षभरात करोडपती होतात ना. आणि आपण बघतो या लोकांच्या रस्त्यावर जाताना मर्सिडीज बघतो, गाड्या बघतो, अरे 2 नंबरचे धंदे केले का सगळ्यांनी म्हणून एवढे पैसे आले. नाही, ही मेहनत आहे, इथे यावं लागतं. एक्सपोर्ट बिझनेस इज व्हेरी इझी, पण तुम्ही त्याचा भाव करून ठेवलेला आहे.